मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, मराठा सेवा संघाच्या संकल्पनेबद्दल आणि शिवधर्माबद्दल तनपुरे सर सांगत होते. म्हणजे अनेक लोकांचा, सुशिक्षितांचा तर फार मोठा भ्रमनिराश झाला तनपुरे सर की मराठा सेवा संघ किंवा शिवधर्म हा फक्त 96 कोळी मराठ्यांचाच आहे आणि त्याच्यासाठी सगळं हे चालतं. परंतु युगपुरुष खेडेकर साहेबांनी संपूर्ण आयुष्य वेचून गेल्या 25 वर्षापासून जी संकल्पना मांडली, त्या संकल्पनेतला जो शिवधर्म आहे तो काय मराठा जात पातळीवरचा शिवधर्म नाहीये. त्या शिवधर्मामध्ये संपूर्ण बहुजन समाजामधली संपूर्ण तळागाळातल्या माणसांचा त्यामध्ये सहभाग आहे आणि त्याचं जी प्रचिती आपण पाहतोय ती या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांपासून ज्योतिबा फुलेंच्या पासून त्या सगळ्यांचा सहभाग आहे. आणि तो एक आदर्श धर्म, 18वा धर्म म्हणून त्याची संकल्पना खेडेकर साहेबांनी मांडली आणि त्याची प्रचिती त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी दाखवून दिली. परवा त्यांच्या मुलीचं लग्न होतं, त्या लग्नाला जाण्याचा मला योग आला आणि गेल्या हजारो पिढ्यापासूनच्या सगळ्या आमच्या धर्मखोळ्या कल्पना सगळ्या धाब्यावर बसून त्याला छेद देऊन एक वेगळ्या पद्धतीचा विवाह त्या ठिकाणी आम्हाला शिवधर्म विवाह आम्हाला पाहायला मिळाला. आणि कुठेतरी असं परिवर्तन झालं पाहिजे आणि अशाच प्रकारचं परिवर्तन आता तरुणांच्या मध्ये होण्याची फार नितांत गरज आहे. आमचा व्यवसाय पिढीचा शेती आहे आणि शेतीसाठी अत्यंत उज्ज्वल असं भविष्य आता निर्माण झालं. मगाशी बैठकीत बसल्यानंतर मला सांगत होते आमचे संसाराची मंडळी की गेल्या 10 वर्षामध्ये फार मोठं परिवर्तन झालं. कशामुळे झालं परिवर्तन? मी त्यासाठी निमित्त मात्र आहे, मी काय फार काही केलेलं नाही. आपण केलं, आपण दाखवून दिलं की शेती सुद्धा अत्यंत चांगल्या दृष्टीने परवडते आणि याची जातीवंत उदाहरण आपल्या परिसरामध्ये. आज ऑनलाईनचे आव्हान या ठिकाणी आहेत, आपल्यापैकी अनेकांनी त्यांची शेती पाहिली असेल. तनपुरे सरांना आणि हलकडी सरांना मुद्दा मी सांगू इच्छितो. तर ऑनलाईनचे आव्हान यांची 50-60 एकर शेती आहे. वर्षाला 3000 टन ऊस होतो. आमचा सरासरी भाव 1800-2000 असतो. 2000 रुपये भावाप्रमाणे 60 लाख रुपयाचा ऊस होतो. 4 भाऊ घरामध्ये. मला सांगा कुठल्या नोकरीमध्ये, कुठल्या व्यवसायामध्ये 60 लाख रुपये एक नंबरचे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार, कुठल्याही प्रकारची लाचलुचपत न घेता कुठल्या व्यवसायामध्ये नाही. आणि हे सिद्ध झालं, हे करून दाखवा. 5 एकर 10 एकर आज 5 एकर ऊस असणारे माझ्याकडे अनेक शेतकरी आहेत की 5-10 वर्षापूर्वी दुसरीकडे सालगडी म्हणून काम करत होते. आपल्याकडे बनसोडमध्ये सुद्धा अनेक उदाहरण आहे. आज एकरी 50 टन 60 टनाचा उतार घेतात आणि वर्षाला 300-400 टनाचं उत्पन्न होतं. आज 500-300-400 टनाच्या उत्पन्नामधून आज 5-10 लाख रुपये त्याची कमाई आहे. 50% खर्च जरी गेला तर कुठल्या व्यवसायामध्ये, कुठल्या नोकरीमध्ये तुम्हाला आज 3 ते 4 लाख रुपये मिळतात. अरे कशासाठी त्या नोकरीच्या मागे लागतात? आणि ही दिशा देण्यासाठी, अशी संकल्पना आमच्या तरुणांच्या मध्ये रुजवण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या प्रबोधनाची नितांत गरज आहे.